चला नमस्कार, आपण लॉरेंज वक्र बघणार आहोत। लॉरेंज वक्रावर प्रश्न आजपर्यंत काय आलेले आहे तर एक उत्पन्नातील असमानता याबद्दल हा लॉरेंज वक्र वारंवार येत असतो। यासाठी उत्पन्न आणि लोकसंख्या ज्या पद्धतीने लोकसंख्या उत्पन्न वाढणार आहे, समजा 20% किंवा 30% उत्पन्नाचं मालक ही जर 30% लोकसंख्या असेल, 40चं 40% असेल तर यामध्ये उत्पन्नातील असमानता नाही। मात्र जर असं होत असेल की हा जो डिग्री आहे हा 45 अंशाच्या या चॅनल मध्ये किंवा या अंशामध्ये हा वक्र असेल तर देशामध्ये उत्पन्नातील असमानता नाही। मात्र जर हा वक्र जर खालच्या दिशेने येत असेल, या पद्धतीने जात असेल तर हा जितका गॅप निर्माण झालेला आहे तितकी देशातील उत्पन्नातील असमानता आहे व ही असमानता आकड्यांच्या स्वरूपात गिनी गुणांकाच्या स्वरूपात दाखवली जाते, जी 0 ते 1 च्या दरम्यान दाखवली जाते। 0 म्हणजे ही 45 अंशाची रेषा असणार आहे की उत्पन्नातील असमानता नाही, आणि जशी जशी रेषा खाली येणार तसा तसा 1 कडे जाणार म्हणजे उत्पन्नातील असमानता ही तीव्र असणार।